देवळ्यात साल्याने केला मेहुण्याचा, कुऱ्हाडीने वार करून खून, आरोपी फरार, पोलीस पथके रवाना. देवळा तालुक्यात हादरवणारी घटना घडली आहे. पत्नीला नांदवण्याच्या व तिच्या आजारपणासाठी उपचार न केल्याच्या रागातून साल्याने स्वतःच्या मेहुण्याचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. काल दिनांक 10/5/2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास खालप मेशी रस्त्यावरील सिमेंटच्या पुलावर ही घटना घडली. मयत प्रकाश रुपेश गांगुर्डे वय 31 वर्षे, राहणार सरस्वतीवाडी, तालुका देवळा हा पुलावर मोबाईलवर बोलत उभा असताना पाठीमागून आलेल्या आरोपीने कुऱ्हाडीने त्याच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात प्रकाश गांगुर्डे जागीच ठार झाला. आरोपी समाधान भावसा पवार, राहणार खालप, तालुका देवळा हा मयत प्रकाश गांगुर्डे याचा साला आहे. मयताची पत्नी ही मनोरुग्ण असून प्रकाश तिला नांदवत नव्हता व तिच्या आजारपणासाठी दवाखानाही करत नव्हता. या कारणावरून दोघांमध्ये वाद होते. याच रागातून समाधान पवार यांनी मेहुण्याला संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी समाधान पवार घटनास्थळावरून फरार झाला आहे. गुन्हा दाखल होताच देवळा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहे. परिसरात नाकाबंदी करून आरोपीचा शोध सुरू आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास API नंदा पाटील या करीत आहेत. घटनास्थळी पंचनामा करून मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे सरस्वतीवाडी व खालप परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नात्यातील वादातून अशा प्रकारे खून होणे ही समाजासाठी चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.